पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यामध्ये मुस्लिम महिलांकडून नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्याच्या बाहेर आंदोलन केलं आणि मेधा कुलकर्णी यांच्याच विरोधात आता महायुतीतले नेते आक्रमक झाले। त्यामुळे शनिवार वाड्यामध्ये झालेल्या राड्यावरनं महायुतीमध्येच आता वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात महायुतीत मोठा तणाव। मेधा कुलकर्णींविरोधात रुपाली ठोंबरेंचा मोर्चा। शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणावरनं महायुतीत वादाची ठिणगी। हाच तो व्हिडिओ आहे ज्यामुळे महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झालाय। पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यामध्ये शुक्रवारी काही महिला नमाज पठण करत असल्याचं पाहायला मिळालं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी, पतित पावन संघटना आणि इतर काही हिंदुत्ववादी संघटना शनिवार वाड्यामध्ये धडकले। तिथं त्यांनी शिववंदना म्हटली आणि जिथं मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं होतं ती जागा गोमूत्र शिंपडून पवित्र करण्याचा प्रयत्नही केला। आज आम्ही शिववंदना करून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या वंदनेनी आज आम्ही या भागाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि गोमाता ज्यांना आपण दैवत मानतो असं गोमातेचं गोमूत्र शिंपून आम्ही या ठिकाणी ही जागा शुद्ध केली। मेधा कुलकर्णी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या या आंदोलनानंतर मात्र महायुतीतलेच नेते मेधा कुलकर्णींवर तुटून पडले। शिवसेनेचे रवींद्र धंगेकर, नीलम गोऱ्हे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी मेधा कुलकर्णींवर टीका करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशीच मागणी केली। काल अचानक दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंटबाजी केली, हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणे, पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे ही घटना त्यांनी केलेली आहे। म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर ऐन दिवाळीत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मेधा कुलकर्णी करतायत असा आरोप करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शनिवार वाड्याबाहेर मेधा कुलकर्णींच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं। पुणे शहर हे शांततेचं प्रतीक आहे। सर्वधर्मीय लोक इथं शांततेत राहत असताना काही लोक इथलं वातावरण बिघडवतायत, त्यामुळे मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करावा, त्यांना तातडीनं अटक करावी असा जोरदार हल्लाबोल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय। ज्या हिंदुवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांना लोकशाहीने अधिकार आहे, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते, परंतु मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही। पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे आधीपासून आनंदाने राहत आहेत आणि राहणार आहेत। शनिवार वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाचे काही नियम आहेत, ते नियम जर कोणी मोडले असतील तर पोलीस आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, ते कारवाई करतील, पण कुणीही आपणच सरकार आहोत या थाटात वागू नये असा टोला नीलम गोऱ्हेंनी मेधा कुलकर्णींना लगावला। शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत, त्या नियमांचं पालन झालं पाहिजे। एक दुसरं, ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत। अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचं थाटात वागू नये, त्याच्यावरती प्रशासन काय भूमिका घेत आहे हे बघणं गरजेचं आहे। रविवारी मेधा कुलकर्णींनी नमाज पठण केलेल्या मुस्लिम महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये 3 अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या विरोधात रुपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। कुलकर्णींच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी तो गुन्हा रद्द करावा आणि मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा कुलकर्णींसह पोलिसांनाही कोर्टात खेचू असा सज्जड दम रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेला आहे। तुम्ही जर खासदार मेधा ताईवर गुन्हा दाखल नाही केला, आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे, लोकांना त्रास नको म्हणून
अत्यंत सामंजस्यपणे भूमिका घेतलेली आहे. जर पोलीस यंत्रणा खासदारबाईला खतपाणी घालत असतील तर खासदारबाईसह पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचील. कारण का पोलीस असो, मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो, हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात. महापालिका निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही मुद्द्याचं राजकारण करण्याची संधी राजकीय नेते काही सोडत नाहीयेत. निवडणुकांच्या तोंडावर असे अनेक मुद्दे उकरून काढले जातील यात शंका नाही. दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलेली महायुती आगामी पुणे महापालिका निवडणुकीत एकोप्यानं नांदेल की नाही यावरही शंका व्यक्त होतीये. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.